शिलेदार। शिक्षकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 7,43,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी गिरीश किसनराव दुधे, कॉलेजनगर दिग्रस व विनोद किसनराव दुधे, बापूनगर दिग्रस यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 36 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। पोलीस कोठडी दरम्यान आरोपींकडून महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांचे पुरावे, बँक खात्यांची माहिती तसेच इतर डॉक्युमेंट्स जप्त करण्यात येणार असल्याची पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 36 शिक्षकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून फिर्यादी व साक्षीदारांच्या तक्रारीनुसार गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे। या गंभीर आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर आरोपींवर MPID महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा कलम 3 अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारींच्या आधारे पाहता या प्रकरणात 7,43,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे। सध्या या प्रकरणात फिर्यादी व साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपासात आणखी किती ठेवीदार फसवणुकीचे बळी ठरले आहेत याचा सखोल तपास केला जाणार आहे। तसेच आरोपींच्या आर्थिक जाळ्याचा विस्तार, इतर सह आरोपींचा सहभाग व फसवणुकीची संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर मुरकुटे व त्यांच्या पोलीस पथकाकडून केला जात आहे। या प्रकरणामुळे शिक्षक वर्गात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी मोठे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मुंडे पोलीस स्टेशन दिग्रस, गुन्हा रजिस्टर नंबर 006/26 कलम 318(4), कलम 316(2), कलम 3(5) यामध्ये आणखी 36 फसवणुकीचे साक्षीदार आणि शिक्षक ॲड झाल्याने सदर गुन्ह्यात MPID कलम 3 प्रमाणे वाढ करण्यात आलेली असून माननीय विद्यमान कोर्ट दारवा यांनी दिनांक 9/1/26 रोजी पुढील 13 तारखेपर्यंत विनोद दुधे व गिरीश दुधे यांची पोलीस कोठडीत वाढ केलेली आहे। सदर कालावधीमध्ये आम्ही त्यांचे डॉक्युमेंट व पुरावे जप्त करणार आहेत। तसेच पुढील तपास सांगती किती ठेवीदार आहेत ते आम्हाला कळल्यानंतर आम्ही कळवू। आतापर्यंत 7,43,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याची आमच्याकडे नोंद आहे आणि सदर साक्षीदार व फिर्यादी यांचे जबाब नोंदणी चालू आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।